सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता विनू हाच आपला अंकुर असल्याचे सत्य राघवला समजलेले असते आणि जेव्हा ते सत्य आता सिंधू समोर येते तेव्हा सिंधूच्या आनंदाला पारावार उरलेला नसतो. आणि जेव्हा विनू हाच माझा अंकुर असल्याचे सत्य सिंधूला समजते त्यावेळेस आता राघव हा सिंधूला रत्नबारक्यांच्या घरातील हक्क देताना आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर काकूची जीभ छाटून आता पिसाळलेल्या राघवने मधूची कशी हकालपट्टी केलेली असते ते आपल्याला बघावयास मिळणार आहे. एका पाठोपाठ एक केलेल्या कट कारस्थानचा बदला घेऊन आता राघवने मधूला कायमचा धडा शिकवून अखेर रत्न पारख्यांच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा राघव सिंधू एकत्र येऊन नीतीने पुन्हा राघव आणि सिंधूच्या प्रेमाला न्याय मिळवून देताना आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता इकडे विशालला बोलावून मधूने आता सिंधूचे लग्न लावून देण्याचे ठरवलेले असते. पण राघव हा सिंधूच्या प्रेमामुळे विशालचे सर्व सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता मधू काही ऐकायला तयार नसते. पुन्हा आता सिंधूला राघवच्या प्रेमाची आता जाणीव झालेली असते आणि राघवने सुद्धा सिंधूला समजावून सांगितलेले असते. पण सिंधू ऐकण्यास तयार नसते. त्यानंतर आता इकडे राघवने विशालला सर्व प्रकारचे प्रश्न विचारलेले असते. तेव्हा खरंच विशाल हा एक चांगल्या स्वभावाचा माणूस असल्याचे राघवला समजते आणि तो खरंच सिंधूची काळजी घेईल या विचाराने आता राघव सुद्धा सिंधू लग्न करते तर त्यासाठी तयार होतो. तर आता राघवने सिंधूला सांगितलेले असते की खरंच विशाल हा तुझ्यावरती खूप प्रेम करील आणि तुझी व्यवस्थित काळजी घेईल, मग मला काही प्रॉब्लेम नाही आहे सिंधू असे म्हणत आता राघवचे प्रेम देखील आता सिंधू समोर आलेले असते. तेव्हा आता सिंधू आपल्या बेडरूममध्ये येत राणीला सांगते की मधुताई, तुम्ही किती जरी काही केले तरी सावी ही राघवची मुलगी आहे आणि ती कायम राघवचीच मुलगी राहणार आहे. मी तुम्हाला हे सत्य सांगते तरी तुम्हाला ते काय कळत नाहीये. तेव्हा आता सिंधूने परत प्रॉमिस आपले मोडले की काय अशी भीती राणीला वाटते. राणी म्हणते की अगं सावीला आता नवे बाबा मिळणार आणि विशाल खरंच सावीला खूप प्रेम करील. तर लगेच सिंधू म्हणते की मधुताई, तुम्ही किती जरी प्रयत्न केले ना तरी सावी ही राघवची मुलगी आहे हे सत्य कधी बदलणार नाही. सिंधू म्हणते की मी जरी लग्न केले ना तरी हे सत्य कधीच बदलणार नाही. मधू म्हणते की तुला मुळात लग्न करायचंच नाहीये. पण एक लक्षात ठेव सिंधू, तू जर मला दिलेलं प्रॉमिस मोडलं आणि लग्न जर केलं नाही ना तर मग तू बघच. पण तेवढ्यात राघव दरवाजात येऊन मधूचे ते बोलणे ऐकतो आणि लगेच म्हणतो की मधू, कुठलं प्रॉमिस तू सिंधूकडून घेतलंय मला सांग, नाही तर माझ्या इतकं वाईट कुणी असणार नाही. आणि लगेचच आता आपल्यापासून सिंधूला बाजूला करण्यासाठी मधूने विशालला आपल्या घरी बोलावून सिंधूचे विशाल सोबत लग्न लावून देण्याचे ठरवल्याचे आता राघव समोर आलेले असते. आणि मधूने जीवाची भीती दाखवून सिंधूकडून प्रॉमिस घेतल्याचे सुद्धा सत्य आता राघवला समजलेले असते. आणि त्या क्षणी आता राघवचा राग अनावर होतो आणि म्हणतो की मधू, मला वाटलं होतं की तू सुधरशील पण तुझ्या रक्तात सुधारण्याचा काही गुणच नाहीये. अगं तू पिकनिकमध्ये ज्यावेळी तुझा अपघात झाला त्यावेळेस तूने अख्खं जंगल पिंजून काढून तुला शोधून काढलं आणि एवढंच नाही तर ऑपरेशन करून तुला सिंधूने जीवनदान दिलं आणि त्या सिंधूच्या प्रेमावरती आणि जीवावरती तू उठलीस. अगं तुला माणुसकीची काही किंमत आहे की नाही आणि तू आज तुझी लायकी काय आहे ना हे दाखवून दिले आहे. आणि लगेचच राघव म्हणतो की सिंधू, मी तुला फोर्स करत नाहीये पण तू पुन्हा विचार कर. त्यानंतर आता राघव हा आश्रमाच्या काही कामासाठी ज्या आश्रमातून विनूला आणले होते त्या आश्रमात आलेला असतो. आणि तिथे पाठीमागचा सर्व इतिहास बघता आता विनू हा दुसरा तिसरा कोणी नसून तो अपघाताच्या वेळी सापडल्याचे सत्य आणि सिंधूचा ज्या वेळेस अपघात झाला त्याची तारीख आणि ते सत्य आता त्या पेपरवरून राघव समोर आलेले असते. म्हणजे विनू हा दुसरा तिसरा कोणीच नसून तो अंकुर असले
असल्याचे सत्य आता राघव समोर येऊन लगेचच राघवला खूप आनंद झालेला असतो आणि आता विनू हा आपला अंकुर असल्याचे सत्य आपण सिंधूला सांगू आणि त्यामुळे आपले चौकोनी कुटुंब एकत्र येऊन सिंधू कदाचित लग्न करणार नाही आणि प्रेमाने पुन्हा आपण संसार करू असे आता राघवच्या लक्षात आलेले असते. इकडे आता सिंधू सुद्धा तिच्या मैत्रिणीचे काहीतरी गिफ्ट देण्यासाठी आश्रमात आलेली असते आणि आता राघवही बरोबर आलेला असतो आणि आश्रमातील ते काम संपताच लगेच आता राघवसोबत सिंधू जाऊ लागते. पण लगेचच ते आश्रमाचे मॅनेजर राघवला म्हणतात की तुमचा अंकुर हाच विनू आहे, तुम्हाला समजलं ना. तेव्हा ते सत्य ऐकून आता सिंधूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा सिंधू म्हणते की राघव हे काय बोलतायत. तर आता राघव सिंधूला म्हणतो की हो सिंधू, हे सत्य मी तुझ्यापासून लपून ठेवले. अंकुर हा दुसरा तिसरा कोणी नसून तो आपला विनूच आहे. ज्या दिवशी तुझा अपघात झाला होता त्याच दिवशी त्या अपघाताच्या ठिकाणाहून विनूला तू बेशुद्ध पडलेली असताना कोणीतरी उचलून या आश्रमात घेऊन आले आणि त्या विनूची तुझ्याबरोबर तू घेऊन जात असताना जे पेपर होते ते सुद्धा या आश्रमात आले आणि त्या पेपरवरून विनू हाच अंकुर असल्याचे मला समजले. पण तू विशालसोबत लग्न करत आहे सिंधू, त्यामुळे माझ्यापासून विनूसुद्धा दुरावेल की काय अशी भीती मला वाटली, म्हणून मी सांगितले नाही. तेव्हा आता एका क्षणी सिंधूला आनंदही झालेला असतो आणि वाईटही वाटलेले असते. पण आता आनंद हा वाईटापेक्षा जास्त मोठा असतो आणि म्हणूनच सिंधू ही लगेचच म्हणते की माझा अंकुर मला परत मिळाला. गणपती बाप्पाने माझे म्हणणे ऐकले आणि आज मला सावी आणि माझा अंकुर दोघेही मिळालेले आहेत. तर आता खऱ्या अर्थाने देवबाप्पाने माझे कुटुंब एकत्र आणले. तेव्हा राघव म्हणतो की सिंधू आणि मी. तर लगेचच सिंधू ही राघवकडे बघते. तर आता लगेचच राघव म्हणतो की प्लीज सिंधू, तू विशालसोबत लग्न करू नकोस. तर आता सिंधू म्हणते की नाही राघव, माझी दोन्ही मुले मला मिळाली आहे, तेव्हा आता मला अजून सुखाची काही इच्छा नाही आणि लग्न करण्याची सुद्धा इच्छा नाही. तर आता लगेचच सिंधू म्हणते की मधुताई जर मला त्या घरात ठेवणार नसेल तर मी नाही राहणार, पण मी माझ्या मुलांसोबतच राहील आणि कधीच दूर जाणार नाही. तेव्हा राघव म्हणतो की सिंधू, आपण पुन्हा नव्याने एकत्र येऊ आणि आपला संसार फुलवू. मधुसोबत फक्त मी विनूच्या कस्टडीसाठी अर्धवट लग्न केले होते. तर आता सिंधू सुद्धा राघवसोबत एकत्र येण्यासाठी तयार झालेली असते आणि आता इकडे अंकुर हा दुसरा तिसरा कोणी नसून तो विनूच असल्याचे सत्य मधूला समजते आणि मधूला आनंद होतो. लगेच मधू ही राघवकडे येत म्हणते की राघव, विनूला मी 9 महिने माझ्या पोटात वाढवले आणि तो माझा अंकुरच आहे. तेव्हा आता खऱ्या अर्थाने मला माझा अंकुर मिळाला. तर लगेचच बोट करत सिंधू म्हणते की मधुताई, तुम्ही हे समजू नका की अंकुर माझा मुलगा आहे आणि बळजबरीने तुम्ही अंकुरचा गर्भ तुमच्या पोटात वाढवला आणि त्यावेळेस तुम्ही काय केले तुम्हाला ठाऊक आहे. पण आता मी माझ्या अंकुरला माझ्यापासून बाजूला जाऊ देणार नाही, हे एक लक्षात ठेवा. तेव्हा आता मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि लगेच राघव म्हणतो की मधू, तुझे आता सगळे काळे कपट बाहेर आले आहे आणि आता मला माझी मुलगी आणि माझा मुलगा सुद्धा मिळालेला आहे. तेव्हा तू जर आता आमच्या संसाराच्या मध्ये आले तर मी तुला या घराच्या बाहेर काढील. खूप झालं, तू मुलासकट आम्हाला वेगळे करण्याचा प्रयत्न केला होता, पण आता नाही. आता राघव लगेच म्हणतो की सिंधू आणि माझ्या मुलांना मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही असे म्हणत आता एकाच सेकंदात आता राघवने मधूसोबतचे सर्व संबंध तोडलेले असतात आणि आता राघव पुन्हा सिंधूसोबत एकत्र येणार असतो. तर कसे वाटले राघव सिंधूचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.